नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण दररोजप्रमाणे काय बघणार आहोत, दिनविशेष मालेमध्ये सर्वांचं स्वागत. आणि आज आपण बघणार आहोत 9 मे 2026 म्हणजे आजच्या दिवशी भूतकाळामध्ये ज्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या होत्या त्यातल्या 10 ठळक घडामोडी आपण बघणार आहोत. दिनविशेष मालेमध्ये आपण काय करत असतो, 10 ठळक घडामोडी बघत असतो, परंतु आज आपण 11वी सुद्धा घेतली. तर बघू. मुंबईत सर्वप्रथम घोड्याने ओढल्या जाणाऱ्या ट्राम सुरू झाल्या. तर घोड्याचे जे पहिले पायानी सायकली चालवायच्या आणि जे बैलगाडी रथ वगैरे होते त्या पद्धतीच्या गाड्या होत्या, परंतु पायाची सायकल वगैरे होती. परंतु 1874ला घोड्याने ओढल्या जाणाऱ्या ट्राम सुरू केल्या. कोणी केल्या? इंग्रजांनी. ओके. तर कधी? 9 मे 1874 पासून चालू करण्यात आल्या. त्याच्यानंतर बघा, आजच्या दिवशी वाफेवर चालणारे सिटी ट्रुरो हे इंजिन 160 किलोमीटर पर आवर, ताशी 160 किलोमीटर प्रति तास या वेगानं किंवा त्याहीपेक्षा जास्त वेगाने धावणारे युरोपमधले पहिले वाफेचे इंजिन ठरले. तर कधी? 1904ला. तर 9 मे 1904ला जगातील सर्वात वेगवान, तर त्यावेळेचा वेग किती होता? 160 किलोमीटर पर आवर. आता तर 350, 400, 600 किलोमीटर पर आवरच्या वेगानं वाफेचे इंजिन धावतात आणि ते इलेक्ट्रिक ट्रेन धावतात, परंतु ते वाफेचं इंजिन होतं. तर हे युरोपमधलं पहिलं इंजिन बनलं होतं. कोणतं? सिटी ट्रुरो. ओके. तर बघा, इटलीने इथिओपियात देश बळकावला. तर दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला इटली ह्या देशानं काय केलं? इथिओपिया या देशाला बळकावलं. तर आपल्याला सगळ्याला माहिती आहे, नाझी जर्मनीसोबत इटलीचा पण एक हुकुमशाह होता. काय नाव होतं त्याचं? मुसोलिनी. तर ह्या मुसोलिनी काय केलं? इथिओपियावर आक्रमण करून इथिओपियाला बळकून टाकलं. तर 9 मे 1936ला इथिओपिया देश इटलीने बळकावला. त्याच्यानंतर पेरू देशाच्या किनारपट्टीवर, आता पेरू हा जो देश आहे त्याच्या किनारपट्टीवर प्रचंड मोठा भूकंप झाला. किती? 8.8 रेक्टर स्केल एवढा भूकंप झाला आणि 2541 लोक मरण पावले. ओके. तर ही घटना कधी घडली? तर 9 मे 1877 रोजी ही घटना घडली. आणि याच्यामध्ये पेरू देशातील किनारपट्टीचं लगतचे लोक खूप मेले. किती मेले? तर 2541 लोकांचा मृत्यू झाला. पश्चिम जर्मनीचा नाटो देशामध्ये समावेश. तर दुसऱ्या महायुद्धात संपल्याच्या नंतर शांततेच्या प्रस्तावासाठी नाटो या संघटनेची स्थापना केली होती. तर हे कशासाठी केली? तर जगामध्ये शांतता नांदावी आणि परत महायुद्ध होऊ नये यासाठी याची सुरुवात केली होती. आणि ह्या देशामध्ये, नाटो या देशामध्ये पहिले 12 सदस्य होते सुरुवातीला, 11+1 अमेरिका. आणि 1955ला पश्चिम जर्मनीचा सुद्धा याच्यामध्ये समावेश झाला. त्याच्यानंतर अटलांटा ग्राफी नेमबाज स्पर्धेत भारताच्या ऋषी अग्निकृष्णन यांनी रौप्य पदक पटकावले होते. तर बघा, पुन्हा एकदा सांगतो, अटलांटा ग्राफी नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अग्निकृष्णन यांनी रौप्य पदक पटकावले होते. तर कधी पटकावलं हे? 1999ला. तर 9 मे 1999ला जी अटलांटा ग्रांप्री ही जी स्पर्धा झाली याच्यामध्ये 1999ला तर हे रौप्य पदक पटकावलं होतं. कुठं? नेमबाजी. त्याच्यानंतर अभिनव बिंद्रानी सुद्धा आत्ताच्या म्हणजे मागच्या जागतिक नेमबाज स्पर्धेमध्ये म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल पटकावलं होतं. ओके. तर बऱ्याच नेमबाजी स्पर्धेमध्ये आपल्याला बरेपैकी पदकं मिळाले, पण खूपच नाही मिळाले, लक्षात घ्या. पण 1999ला त्यावेळेचं हे पदक खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर ग्वाटेमालाच्या जुलिओ मार्टिनेज यांनी ग्रँड प्रिक्स म्हणजे 20 किलोमीटर चालण्याची जी स्पर्धा आहे, कोणती?
ग्रँड प्रिप्स ही 20 किलोमीटर चालण्याची स्पर्धा 1 तास 17 मिनटं व 46 सेकंद 1 तास 17 मिनटं व 46 सेकंदामध्ये पूर्ण करून एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. कधी? 1999 साली. तर कोणी केला होता? ग्वाटेमालाच्या जुलिओ मार्टिनेज. ओके. तर ग्वाटेमालाच्या जुलिओ मार्टिनेज यांनी कोणती स्पर्धा? ग्रँड प्रिप्स म्हणजे 20 किलोमीटर चालण्याची जी स्पर्धा आहे, चालायचं बरं का, पळायचं नाही. तर ही स्पर्धा 1 तास 17 मिनटं व 46 सेकंदामध्ये पूर्ण करून एक जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता आजच्या दिवशी. कधी? 1999ला, म्हणजे 9 मे 1999ला हा विक्रम झाला होता. त्याच्यानंतर मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप. आता महाराणा प्रताप माहीत नसतील असं भारतामध्ये कोणी नाही. अकबरांच्या विरुद्ध त्यांचा राजकीय लढा होता. तर ह्या महाराणा प्रताप यांचा जन्म 1540ला झाला. तर 9 मे 1540ला महाराणा प्रताप या महाविक्रमी मेवाडचे जे सम्राट होऊन गेले, ओके, जगप्रसिद्ध सम्राट होऊन गेले, त्यांचा जन्म झाला होता. आणि 29 जानेवारी 1597ला हल्दीघाटी येथे त्यांचा तिथे जे युद्ध झालं त्याच्यात त्यांचा मृत्यू झाला. तर बघा, नेक्स्ट बघा, थोर समाजसेवक गोपाळ कृष्ण गोखले. आता हे नाव ऐकलं असाल तुम्ही, भारतीय समाजसेवकामध्ये खूप महत्त्वाचं नाव आहे. गोपाळ कृष्ण गोखले यांचा रत्नागिरी येथे जन्म झाला आणि यांनी समाज सुधारणेचं काम केलं, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? समाजसेवक असं म्हणतो. तर यांचा रत्नागिरी येथे जन्म झाला. कधी झाला? तर 1866ला झाला आणि 19 फेब्रुवारी 1915ला त्यांचा मृत्यू झाला. 19 फेब्रुवारी 1915ला त्यांचा मृत्यू झाला. तर बघा, स्वातंत्र्य सैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे खूप मोठे नेते, शेकापा शेतकरी कामगार पक्षाचे सहसंस्थापक जे होते, संस्थापकापैकी एक सहसंस्थापक केशव मारुतीराव जेदे. तर केशवराव जेदे हे नाव ऐकले, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामधलं महत्त्वपूर्ण नाव आहे. केशवराव जेदे यांचा जन्म झाला होता. कधी? तर 9 मे 1886 आणि त्यांचा मृत्यू झाला 12 नोव्हेंबर 1959ला. आता केशवराव जेदे यांनी काय केलं? तर शेतकरी कामगार पक्षांची स्थापना केली. तर या पक्षामध्ये पक्षाचे त्यावेळेस भरपूर प्रभाव महाराष्ट्रामध्ये होता, लक्षात घ्या. नंतर हळूहळू तो कमी झाला, परंतु एक महाराष्ट्राचे एक असे नेते होऊन गेले की सलग 11 वेळेस एकाच विधानसभेमध्ये, सलग नाही पण 11 वेळेस एका विधानसभेमध्ये निवडून येण्याचं काम या शेतकरी कामगार पक्षाच्या एका नेत्यांनी केलं. त्यांचं नाव काय? कमेंटमध्ये सांगा मला त्यांचं नाव. आत्ताच काही दिवसापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांचा नातू पराभव झाला, त्यांचा नातूचा पराभव झाला होता, परंतु आत्ता 19मध्ये परत त्यांचा नातू निवडून आला. तर असे शेतकरी कामगार पक्षाचे नेते कोण आहेत हे कमेंटमध्ये तुम्ही सांगायचे. तर मारुतीराव जेदे यांनी स्थापना केली होती या शेतकरी कामगार पक्षाची, सहसंस्थापक होते ते. त्याच्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांचे निधन. तर महाराष्ट्रातली जी शिक्षण व्यवस्था आहे याच्यासाठी प्रचंड आत्मीयतेने काम करणारे, एक छोटंसं रोपटं लावून त्याला पूर्ण महाराष्ट्रभर पसरवणारे हे कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आजच्या दिवशी 9 मे 1959ला त्यांचा निधन झालं होतं, त्यांचा मृत्यू झाला होता. ह्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयतसारख्या शिक्षण संस्था स्थापन करून महाराष्ट्राला एकदम शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य नाव किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप पुढं नेण्याचं काम या कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलं. यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887ला झाला होता. तर हे आहे आजचे दिनविशेष. आज 10च्या ऐवजी 11 घेतले, कारण आज कर्मवीर भाऊराव पाटील यांचा स्मृतिदिन आहे. कर्मवीरांच्या आठवणी आपल्याला खूप खूप येत राहतील, कारण आजची शिक्षण संस्था अशी आहे, आजची शिक्षण व्यवस्था अशी आहे की आज ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत त्या बंद पडत चालल्यात. ओके,
पटसंख्या कमी आहे म्हणून शाळा बंद करून टाकायला लागले शासन. परंतु कर्मवीर भाऊराव पाटलांनी गाव, तांडा, वाडा, वस्त्या इथून लोक जमा करून बोर्डिंग स्कूल चालू केल्या. 2-2 मुलावर बोर्डिंग स्कूल चालू केल्या. सर्व धर्मातील जातीतील लोकांना एकत्र आणून शिक्षण संस्था उभारल्या. लोकांकडून पैसे गोळा करून अक्षरशः लक्ष्मीबाई त्यांच्या पत्नी यांनी स्वतःचे दागिने गहाण ठेवून या कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षण संस्था उभारल्याच नाही तर त्याचा एक वटवृक्ष तयार केला. आणि जो आज रयत शिक्षण संस्था नावाची संस्था जी आहे, महाराष्ट्रातली सर्वात मोठी संस्था आणि सर्वात लोकप्रिय संस्था, की ज्याच्यामधून खूप सारे प्रतिभावंत राजकारणी, खेळाडू, कलाकार, विविध क्षेत्रामध्ये नावाजलेले लोक उदयाला आले. तर या संस्थेचा पाया किंवा या संस्थेचे संस्थापक कोण, तर कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आज स्मृतिदिन आहे. यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो आणि आज तुम्हाला सर्वांना आजच्या दिवसाच्या ह्या दिनविशेषमध्ये एवढं सांगतो की कर्मवीर भाऊराव पाटला यांची विचार जर आपण घेतले तर शिक्षण क्षेत्रामध्ये आपणही उत्तुंग असे यश मिळवल्याशिवाय राहणार नाही. तर आज आपल्याला गरज आहे, कशाची गरज आहे, तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जसं शिक्षण संस्थेसाठी संघर्ष केला आणि संघर्षातून नुसतं रयत शिक्षण संस्थाच नाही तर त्यांनी खूप साऱ्या संस्था, म्हणजे त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1945ला पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्याच्यानंतर गाडगे महाराजांनी बऱ्याच शिक्षण संस्था, नंतरच्या काळामध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जमिनी दान दिल्या. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या संस्थेमध्ये त्यांनी बऱ्याचपैकी खूप मोठं योगदान दिलं. तर पै जमा करून या लोकांनी खूप मोठं असं शिक्षणाचं साम्राज्य स्थापन केलं. महात्मा फुलेंनी तर शिक्षणाची सुरुवात केली, महिला शिक्षणाची, म्हणजे पहिली महिलाची शाळा काढून सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने. परंतु यांचं पण प्रचंड असं योगदान आहे. तर हे योगदान आपण विसरलं नाही पाहिजे. यासाठी त्यांच्या आठवणी खूप आपल्याला मदत करतील, आपल्याला प्रेरणा देतील, एवढीच या दिवसाच्या किंवा या दिनविशेषच्या निमित्ताने सांगतो आणि त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो. धन्यवाद.